भाजपा नेता नीतीश राणे ने एक बार फिर ठाकरे गुट और उभाटा संगठन पर करारा हमला बोला है। उन्होंने कहा कि संजय राउत और संदीप देशपांडे जैसे नेता पहले से ही बदनाम है और उनकी छवि जनता में अच्छी नहीं है। ऐसे लोगों के साथ जाकर राजनीति करना राज ठाकरे के लिए आवश्यक नहीं था। नीतीश राणे ने आगे कहा कि हाल ही में हुई पतपेड़ी चुनावों ने साफ संकेत दिया है कि मराठी जनता अब ठाकरे परिवार और उनके ब्रांड को लेकर पहले जैसी धारणा नहीं रखती। इन चुनावों में मतदाताओं ने स्पष्ट रूप से ठाकरे गुट को उनकी जगह दिखा दी है। राणे ने तंज कसते हुए कहा कि अगर जनता का विश्वास खो चुका नेतृत्व बदनाम चेहरों की सारी राजनीति करेगा तो नतीजे उनके खिलाफ ही जाएंगे। उन्होंने भाजपा की जीत को जनता का विश्वास बताते हुए दावा किया कि महाराष्ट्र की राजनीति में बदलाव की लहर साफ नजर आ रही है। बघा, सर्वात प्रथम तर बीएसटीच्या पतपेढीची निवडणूक कालच संपन्न झाली। सकाळी 4 वाजता त्याचा निकाल लागला। यामध्ये शरद रावांचे जे पॅनल म्हणजे शशांक रावांच्या नेतृत्वात असलेलं जे पॅनल त्याला 14 मिळाले आणि 7 हे आमच्या प्रसाद लाडजींच्या पॅनलला त्यांचे उमेदवार निवडून आले। यासाठी मी शशांक रावजी असतील आणि आमचे प्रसाद लाडजी असतील या सगळ्या जणांना मी मनापासून अभिनंदन करतो। एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की मराठी माणसाला कोणी गृहीत धरू नये। सगळे मतदार हे मराठी होते आणि सगळ्या मतदारांनी बॅलेट पेपरवर मतदान केलेलं आहे, हे सर्वात महत्त्वाचं। एका बाजूला मराठी माणसाचे कैवारी आम्हीच हे ह्या नावाने बोंब मारणारे आज सकाळी कुठल्या बिळात लपलेले आहेत हे जरा थोडं शोधलं पाहिजे। ह्यांचाच बुरखा टराटरा मराठी माणसांनी आणि हिंदू लोकांनी फाडलेला आहे। मी नेहमी सांगतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड हा हिंदुत्वामुळे मोठा झाला होता। आज जेव्हा मराठी माणसाला हिंदू समाजाला कळलेला आहे की आज हा जो ठाकरे ब्रँड आहे तो काय हिंदुत्वाशी त्याचा लेना देना नाहीये, ते जिहाद्यांचे मुखपत्र मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे। आणि म्हणून मराठी लोकांनी जेवढे मतदार 15-16 हजार मतदार ज्यांनी हे मतदान केलेलं, आता हे पण तर मराठीत होते ना। आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय की मराठी माणूस आमच्या बाजूला, मग आम्ही काय पाकिस्तानवरून आलो होतो का? पतपेढीतून मतदान करणारा जो व्यक्ती आहे तो पण मराठीत होता, आपला अस्सल मराठी आहे। म्हणजे आता थोडी बुरखा ज्यांचा फाटलेला आहे त्यांना कळलं असेल की मुंबईतला मराठी माणूस हा महायुती बरोबर आहे, आदरणीय देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे, आदरणीय रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे, आदरणीय आशिष शेलार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे। आणि म्हणूनच या पद्धतीचा निकाल तुम्हाला पतपेढीतून दिसलेला आहे। भ्रष्टाचार केवढा झाला त्या पतपेढीमध्ये, पैसा वाटण्याचा आरोप ह्या सेनेच्या युनियन उभाटाच्या सेनेच्या युनियननी करू नये। कोणाचे किती घरं आलेली आहेत, कोणाचे किती हॉटेल आलेले आहेत याची याद्या आम्ही दिल्या ना। आणि कामगारांच्या जोरावर केलेलं होतं, ते कामगारांची लूटमार करून केलेलं होतं ते, म्हणून आता सगळं दिसलेलं आहे।